नमस्कार, मी तृप्ती. हळू-हळू हिवाळा निरोप घेतो आहे आणि उन्हाळ्याची चाहूल हळू-हळू लागलेली आहे. तर याच उन्हाळ्या आणि हिवाळ्याच्या बदलत्या ऋतूमध्ये आपण स्वतःची, आपल्या शरीराची कशी काळजी घ्यायला पाहिजे, तर तेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी जे काही टिप्स सांगते आहे ते काळजीपूर्वक ऐका. हिवाळ्यामध्ये शरीर जे असते तुलनेने खूप थंड असते आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं, उन्हाळ्यामध्ये शरीर खूप उष्ण असते. तर त्या अशा उन्हाळ्या आणि हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला सुद्धा कसं असते, जस्ट जस्ट हिवाळा गेलेला आहे आणि उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे, त्यामुळे शरीराला सुद्धा बॉडीचं टेम्परेचर सुद्धा त्या प्रकारचं त्या लेवलचं करणं खूप गरजेचं असतं. आणि उन्हाळ्यामध्ये शरीर खूप तापमान खूप असतं, तर त्याच्यामुळे शरीराला खूप उष्णता अंदरून आपल्याला असं उष्णता असते, तर आपल्या अंदरूनही उष्णता कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्यायला पाहिजे. त्यानंतर जे काही ताक असते, दही असते, लस्सी असते, थंड प्रमाणामध्ये थंड प्यायला घेतलं पाहिजे. त्यानंतर पन्ह वगैरे असते. आता उन्हाळा लागलेला आहे, आंब्याचं सुद्धा सीझन आलेला आहे. तर आंब्याच्या सीझनमध्ये सुद्धा पन्ह वगैरे जसं कैऱ्या वगैरे असेल, त्याच्या कैऱ्या सुद्धा त्याचं पन्ह करायला आहे. मी इथे पन्ह करायला घेतलं आहे. माझ्या घरी काल परवाच्या दिवशी आंबे आणले होते, तर त्या आंब्याचं मी आता इथे पन्ह करणार आहे. किती मोठं सारं बनवून ठेवलं. एकदा जर बनवून ठेवलं ना, तो 2-3 दिवस आरामात टिकतं. माझ्याकडे फ्रीज नाही आहे, पण बिना बर्फाचं मी पन्ह बनवणार आहे. थंड माठातलं मस्त पाणी टाकायचं आणि मस्त छान असं पेय बनवायचं आणि असं छान असं पुदिना वगैरे घालायचं त्यामध्ये छान. आणि हा माझा ताकाने छाछ मसाला आणून ठेवलेला होता. हा केपरेचा मसाला आहे. हा मी छाछ मसाला आणून ठेवलेला, तर हाच मसाला मी यामध्ये घालणार आहे आणि खूप अतिशय टेस्टी आणि चविष्ट पन्ह असं तयार होतं. तर तुम्ही सुद्धा उन्हाळ्यामध्ये शरीराची काळजी घ्यायला पाहिजे. त्यानंतर आपलं शरीर भरपूर प्रमाणामध्ये पाणी प्यायला पाहिजे आणि त्यानंतर ताक वगैरे, लस्सी वगैरे जे काही असेल ते थंड पेय जेवढं होईल तेवढं. उन्हाळ्यामध्ये बाहेर पडताना स्कार्फ न बांधता बाहेर पडायचं नाही. टोपी जे डोक्यावरती ते टोपी वगैरे असते, टोपी घालायची. त्यानंतर चेहऱ्याला स्कार्फ बांधायचा. लेडीज असेल, ज्या महिला वगैरे असेल, ज्या माझ्या मैत्रिणी असेल, त्यांनी सनस्क्रीन लोशन लावायचं. चेहऱ्याची काळजी, विशेष काळजी घेणं खूप गरजेचं असतं. हां, तुला पण बोलायचं आहे का? बोल. आमचा छुटकू आहे आणि जास्त त्रास देत नाही, खूप छान आहे. हा पोरगा गोंडस पोरगा आहे, गोंडस बाळ आहे. हां, तुला खायचं आहे का हे? घे. हं. मागच्या वर्षी याला आंबे खाता आले नाही, कारण हा मागच्या वर्षी अगदी 2-3 महिन्याचा होता. एप्रिल महिन्याचा, नेक्स्ट महिन्यामध्ये त्याचा बर्थडे आहे. तर 11 महिन्याचा झालेला आहे तो. पुढल्या महिन्यामध्ये त्याचा वाढदिवस आहे. तर आम्ही वाढदिवसाचा जो ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेलच आणि तुम्हाला सांगेलच त्या गोष्टी. तर यावर्षी तो आंबे खाणार आहे. त्याला एक टीथ सुद्धा आलेला आहे. बघू दे तुझं टीथ. टीथ बघू दे तुला टीथ आला. ई, ई कर ई. तर त्याला एक टीथ आलेलं आहे आणि एका टीथने आता तुडून 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 तो आंबे खाणार आहे. हे आंबे माझ्या मैत्रिणी आणलेले होते. काल मी ते तुमच्यासोबत तो ब्लॉग शेअर केला. हे आंबे असे आणलेले होते. छोट्या-छोट्या कैऱ्या, याचं काही पन्हे होत नाही. पण असं कच्चं वगैरे चिरून खायला खूप छान वाटतं. तर तुम्ही सुद्धा उन्हाळ्यामध्ये काळजी घ्या. भरपूर पाणी प्या. बाहेर पडताना सनस्क्रीन लोशन लावा आणि शरीराला जेवढं होणार तेवढं थंड ठेवण्याचा प्रयत्न करा. बर्फाचा वापर कमी करा, कारण आपण काय असतं, बर्फ प्यायला खूप खायला कोणतंही पेयामध्ये बर्फाचा जर वापर केला तर बर्फ कसं असतं, उष्ण असतं. आपल्याला जरी खायला थंड वाटत असेल तरी पण ते उष्ण असतं ते. तर त्याच्यामुळे बर्फाचा वापर टाळा. माठात पाणी असते, मडक्यामध्ये पाणी भरा आणि ते पाण्याचा वापर करा आणि ते पाणी टाका त्यामध्ये. त्याच्या मधून छाछ बनवा, दही, लस्सी आणि पन्ह वगैरे तुम्ही बनवू शकता. तर चला तर आता मी तुम्हाला पन्ह सांगते आहे की कसं बनवायचं. चला सुरुवात करूया. तर मी इथे पन्ह हे बनवून ठेवलेलं आहे. आंब्याचा गर होता माझ्याकडे, 3 आंबे होते. तर आंब्याचा गर मी कुकरमध्ये गर काढून घेतलेला आहे आणि आता यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये, हे मिक्सरचं भांडं आहे. या भांड्यामध्ये इथे पुदिना धुवून टाकलेला आहे मी आणि त्यानंतर माझ्याकडे हे सॉल्ट आहे. हे मला मीठ आहे, हे वालं. हे थोडंसं मीठ थोड्या प्रमाणामध्ये टाकून घेते आणि थोडंसं याला मिक्सरमध्ये फिरून घेते आता.
त्यानंतर यामध्ये आपण साखर टाकून घेणार आहोत. मला साखर टाकते तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी. गोड पाहिजे असेल तुम्ही गोड टाकू शकता. थोडे आंबट लागत असेल तर तुम्ही आंबटही घ्या, थोडं वापरू शकता. तुम्हाला जसं आवडेल तसं त्या प्रमाणामध्ये तुम्ही साखर घाला त्यामध्ये. आता मी साखर घातलेली नाही, साखर घालून घ्यायचा मग फिरून घेतलेला. कसं असतं ना, उन्हाळ्यामध्ये जेवढं आपण थंड खाल्लं तेवढं चांगलं असतं. आणि विशेष म्हणजे तुम्ही बर्फाचा वापर खूप कमी प्रमाणामध्ये करा, कारण बर्फ कसं असतं, चवीला कोणतंही पेय आपण जेव्हा छाछ बनवतो, लस्सी बनवतो या दही वगैरे खातो या पन्ह बनवतो त्यामध्ये आपण बर्फाचा वापर करतो. पण बर्फाचा वापर शक्यतो टाळायचा, कारण चवीला खूप चांगलं लागते ते पेय बर्फाचं, पण तेवढं शरीरासाठी जेवढं फायदेशीर पाहिजे, आपण एवढं पौष्टिकतेने एवढी मेहनतीने आपण हे सगळं बनवतो, तर त्यामध्ये बर्फाचा वापर न करता तुम्ही असंच प्या आणि असंच तुमच्यासाठी खूप शरीरासाठी खूप चांगलं असते. तर बर्फाचा वापर टाळा, शक्यतो तुम्ही बर्फाचा वापर टाळा. तर चला, हे तुम्ही मोठ्या डब्यामध्ये मस्त पन्ह बनवून ठेवलेला आहे. आणि आता इथे मी बनवते आहे. माझ्याकडे काचेचा ग्लास नाही आहे, तर मी तुम्हाला साध्याच ग्लासमध्ये तो पन्ह दाखवते. पन्ह बनवून ठेवलेला आहे, म्हणजे जेणेकरून 2-3 दिवस हे वापरता येईल. याच्यामध्ये पाण्याचा अंश टाकलेला नाही आहे, फक्त साखर, पुदिना आणि मीठ आणि थोडंसं जे आपलं सेंधा मीठ असते ते मीठ घालून आणि आंब्याचा पल्प घालून हे सगळं ग्राइंड करून घेतलेलं आहे. तर आता मी ग्लासमध्ये काढते. चला, 1 स्पून घेते ही मी ग्लासामध्ये. दोन स्पून मी या ग्लासामध्ये घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं आपलं खाण्याचं मीठ जे असते ते चिमूटभर खाण्याचं मीठ घातलेलं आहे. त्यानंतर इथे जो हा मसाला सांगितला होता मी, तो मसाला वापरते आहे. हा छाछचाच मसाला आहे हा वाला. हा छाछचाच मसाला आहे. तर ताक वगैरे बनवतो त्याच्यासाठीच हा मसाला आणलेला होता. पण मी ताकामध्ये माझ्या घरी काही तो मसाला खात नाही, तर त्यामुळे खूप दिवसाचा होता. खूप दिवसाचा म्हणजे एखादी महिना झालाय तर आणून ठेवलाय, उन्हाळ्यासाठी म्हणूनच आणलाय. तर हा मसाला मी आता यामध्ये ॲड करते, हे सगळं मिक्स करते. आणि आता यामध्ये मी टाकते साधं माठातलं पाणी. हे माठातलं थंडगार पाणी असं मस्त, आणि हे पाणी मी आता यामध्ये घालते. तर मी आता यामध्ये घातलेलं आहे. के रही है कटा के रही है हंसियों नजारा है, दिल ही जाने का दिल का इशारा है, मोहब्बत ने मोहब्बत को मोहब्बत से पुकारा है. गाणं काही एवढं छान प्रमाणात येत नाही, पण थोडासा प्रयत्न केलेला आहे. काही वर्डिंग्स पण मला येत नाही, विशेष असं गाणं येत नाही. माझे मिस्टर नेहमी म्हणतात की बाथरूममध्ये गेलं की तू बाथरूम सिंगर आहे म्हणून. असं काही का होईना, सिंगरचं नाव मिळालं हेच खूप छान वाटतं. चला, मी तुम्हाला माझ्या घरगुती पद्धतीने कसं पन्ह बनवतात ते मी पद्धत सांगितलेली आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवू शकता.
पण मला असं वाटतं की बर्फाचं आपण एवढं पौष्टिक बनवतो, पण ही आपल्या शरीरासाठी आपण चांगल्या फायद्यासाठीच कोणतीही वस्तू घेतो, तर त्यामध्ये बाकी ॲडिशनल ॲड न करता, बर्फ वगैरे न वापरता या पद्धतीनं जर केलं तर शरीराला आणखी चांगलं म्हणजे फायदेशीर राहील असं माझं मत आहे. तर तुमचं काय मत आहे याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर त्याबद्दलही मी माझे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन, जे तुम्ही मला विचारू शकता. तर चला, हे मस्त छान असं पन्ह झालेलं आहे. बघू शकताय मस्त असं पन्ह झालेलं आहे. मी ते बनवलेलं आहे खूप छान. थोडंसं पिऊन बघते मी. खरंच मस्त झालेलं आहे. खूप छान अशी चव आलेली आहे. खूप मस्त पन्ह झालेला आहे. साखर तुम्हाला पाहिजे तशी मी थोडी कमी वापरली साखर. तुम्हाला जसं वाटेल, तुम्हाला गोड आवडत असेल थोडी गोड बनवा. मुलांना कसं थोडंसं आंबट गोड आवडतं, तर मी थोडंसं तसं कमी प्रमाण वापरलेलं आहे साखरेचा. तर चला, आता तुम्ही पण प्या, उन्हाळ्यामध्ये काळजी घ्या आणि खूप छान स्वस्थ राहा आणि मस्त राहा आणि भरपूर प्रमाणामध्ये पाणी प्या. 10 ते 12 ग्लासपर्यंत तुमच्या शरीरामध्ये रोजचं पाणी हे जायला पाहिजे. कारण घाम येतं आपल्याला, तर घामामध्ये ते पाणी निघून जातं. त्यानंतर बऱ्याचशा अशा गोष्टी असतात, बरेचसे असे प्रॉब्लेम्स शरीरामध्ये होत असतात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. तर त्यासाठी तुम्ही खूप काळजी घ्या आणि छान राहा. तर लग्न समारंभ लागलेला आहे. लग्न समारंभ म्हटलं तर महिलांना नटायला चटायला खूप आवडतं. तर स्किनची खूप जास्त प्रमाणामध्ये या सीझनमध्ये काळजी घ्यायला पाहिजे. कारण आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करतो, मेकअप करतो, तर त्यामुळे स्किन खूप जळजळ होत असते. कोणाच्या स्किनला सूट होतं, कोणाच्या स्किनला नाही होत सूट. तर या प्रकारचं तुम्ही मॉइश्चरायझर, सनस्क्रीन लोशन, चेहऱ्याची काळजी घेणं, सकाळी सायंकाळी छान चेहरा स्वच्छ धुणे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे. तर चला, आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. मुलं बाहेर खेळतोय आता, त्या मुलांना सुद्धा मी सरबत देते आहे, तर तुम्ही पण घ्या, घरी बनवा आणि कसं झालं ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. चला तर, बाय. मुलं इथे बाहेर खेळते आहे. हे घे प्रियेश, हे बघ तुझ्यासाठी काय बनवलं. मिक्स कर, मिक्स कर, मिक्स कर. ए, तू काय करतोय? उन्हात नाही जायचं, चटके लागतात पायाला. कसं झालं मला सांग. हा, पी पी पी, लवकर पी. प्रजीत, ए प्रजीत, तिकडे नाही, जो ऊन आहे, ऊन इकडे इकडे. हा हा, वाह, बिलकुल जलजीरा सारखा. हो, जलजिरा सारखं झालं. अरे वा. मी इकडे इकडे ये ना पटकन. सांग तुला. हे घे प्रजू. पकड. याने पिते. याने पी, याने पी. कसं वाटलं? हा, त्याचं रिएक्शन कर. रिएक्शन. आंबट आंबट. हे घे.